नमस्कार, मी वैशाली. तर आज आपण दारिद्र्य हा टॉपिक बघणार आहोत. दारिद्र्य हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. यावर खूप वेळेस प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर हा टॉपिक शॉर्टमध्ये कसा करायचा, यातील इम्पॉर्टंट काय आहे, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आपण सुरुवात करूया दारिद्र्य या टॉपिकला. तर दारिद्र्य म्हणजे काय? अशी आर्थिक परिस्थिती जिथे माणूस आपल्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या पूर्ण करू शकत नाही. मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही. तर या दारिद्र्याचे दोन प्रकार पडतात: सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि रिलेटिव्ह पॉवर्टी. ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय की यामध्ये समाजातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या किंवा गटांच्या उत्पन्नाची तुलना करून जी गरिबी ची स्थिती काढलेली असते तिला म्हणतात सापेक्ष दारिद्र्य. तुम्हाला लक्षात येईल असं अशा भाषेत सांगायचं तर एक व्यक्ती आहे जिचं उत्पन्न 50,000 आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न 15,000 आहे. तर जी 15,000 रुपये उत्पन्नवाली व्यक्ती आहे ती तिच्या मूलभूत गरजा भागवते, पण तिचं उत्पन्न 50,000 वाल्या व्यक्तीच्या तुलनेत कमी असल्यामुळे ती 15,000 रुपये कमवणारी व्यक्ती 50,000 रुपये कमवणाऱ्या व्यक्तीपेक्षा गरीब आहे. इथे तुलना झालेली आहे दोन व्यक्तीमध्ये, त्यामुळे याला सापेक्ष दारिद्र्य म्हणतात. नंबर दुसरा म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य, रिलेटिव्ह पॉवर्टी. इथे व्यक्ती आपल्या मूलभूत गरजा ही पूर्ण करण्याची व्यक्तीची क्षमता नसते, याला म्हणतात निरपेक्ष दारिद्र्य. हे निरपेक्ष दारिद्र्य आपल्या भारतासारख्या देशात बघायला मिळते. यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, हे लक्षात असू द्या. मूलभूत गरजा भागू शकत नाही व्यक्ती, याला म्हणतात निरपेक्ष दारिद्र्य. यावर आयोगाने यांच्या डेफिनेशनवर आणि यांच्या संकल्पनेवर क्वेश्चन विचारलेले आहेत, तर तुम्ही हे लक्षात असू द्या. तर हे जे निरपेक्ष दारिद्र्य आहे हे आपल्या भारतासारख्या देशात जे दारिद्र्य मोजतात ते निरपेक्ष दारिद्र्य असते. तर हे जे निरपेक्ष दारिद्र्य हे भारतात मोजण्यासाठी काही समित्या गठन करण्यात आल्या होत्या. त्या समित्या म्हणजे पुढीलप्रमाणे: दांडेकर समिती, पी.डी. ओझा समिती, पी.के. वर्धन समिती, वाय.के. अलक समिती, लकडवाला समिती, सुरेश तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. ह्या ज्या समित्या मी अरेंज केल्या आहेत ह्या सिक्वेन्स इयरनुसार आहेत, त्यांच्या स्थापनेच्या वर्षानुसार आहेत ह्या. तर नियोजन आयोग हे जे समित्या गठन करते नियोजन आयोग गठन करत असते. तर नियोजन आयोगाने सर्वप्रथम गठन केलेली समिती म्हणजे वाय.के. अलक समिती, दुसऱ्या वेळेस सेकंड लकडवाला समिती, थर्ड सुरेश तेंडुलकर आणि रंगराजन समिती. ह्या 4 समित्या नियोजन आयोगाने गठन केलेल्या आहेत, हे लक्षात असू द्या. त्यानंतर हे आपण बघूया आता ह्या ज्या इम्पॉर्टंट समित्या आहेत, ह्या ज्या खूप मोस्ट इम्पॉर्टंट समित्या आहेत, ह्या मी तुम्हाला बॉक्स करून सांगितलेल्या आहेत. हे शॉर्टमध्ये आपण बघून घेऊया. तर सर्वात पहिली व्ही.एम. दांडेकर नीलकंठ रथ समिती. याची स्थापना झालेली 1960-61 मध्ये. त्यांनी प्रति व्यक्ती प्रतिदिन कॅलरी 2250 सांगितलेली आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे मी हायलाईट केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी दारिद्र्य सांगितलेलं आहे ग्रामीण 40%, शहरी भागात 50% आणि एकूण 41%, हे लक्षात असू द्या. त्यानंतर वाय.के. अलक समिती, तिची स्थापना 1979 ची आहे. त्यांनी पोषण गरजांच्या आधारावर दारिद्र्य रेषेची शिफारस केलेली आहे. तर हा क्वेश्चन येऊन गेला आहे की पोषण गरजांच्या आधारावर कोणी दारिद्र्य रेषेची शिफारस केली आहे, तर वाय.के. अलक समिती. त्यानंतर त्यांनी कॅलरी सांगितले आहे ग्रामीण भागासाठी 2400 आणि शहरी भागासाठी 2100. त्यांनी प्रतिमहा उपभोग खर्च सांगितलेला आहे ही कॅलरी मिळवण्यासाठी ग्रामीणमध्ये 49 रुपये आणि शहरी भागामध्ये 56.64 रुपये. शॉर्टमध्ये लक्षात ठेवा 49 आणि 56 रुपये. आणि एकूण दारिद्र्य त्यांनी सांगितलेलं आहे 54.9%. ओके, 54% यांनी दारिद्र्य सांगितलेलं आहे. त्यानंतर लकडवाला समिती. लकडवाला समितीची स्थापना 1989 ची आणि त्यांनी अहवाल सादर केला 1993 मध्ये. त्यांनी कॅलरी मूल्य जशास तशी अलग समितीसारखे सांगितलेले आहेत. त्यांनी पण खर्च त्यांनी वेगळा सांगितलेला आहे. प्रतिमहा उपभोग खर्च त्यांनी वेगळा सांगितलेला आहे. ग्रामीण भागासाठी 211 रुपये आणि शहरी भागासाठी 274 रुपये, हे लक्षात असू द्या. त्यानंतर त्यांनी लकडवाला समितीने दारिद्र्य सांगितले 2004-05 मध्ये 27.5%, हे विचारलं गेलं आहे, हे लक्षात असू द्या. हे लक्षात असू द्या, हायलाईट करून दिलेलं आहे मी तुम्हाला. लकडवाला समितीने दारिद्र्य 27.5%. त्यानंतर सुरेश तेंडुलकर समिती, ही समिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट आहे. तर आपण बघूया. याची स्थापना आहे 2005 ची. अहवाल त्यांनी दिला आहे 2009 मध्ये. त्यांनी दारिद्र्य टोपलीत अन्न घटक कॅलरी हा कालबाह्य केलेला आहे. असा प्रश्न आलेला आहे, येऊन गेलेला आहे की अशी कोणती समिती आहे जिनं अन्न घटक कॅलरी हा निकष
गृहीत धरला नाही दारिद्र्य टोपलीमध्ये, तर ती कोणती समिती आहे? सुरेश तेंडुलकर समिती, हे लक्षात असू द्या. त्यानंतर दारिद्र्य टोपलीत त्यांनी शिक्षण व आरोग्य हे 2 घटक नव्याने ॲड केले. हा क्वेश्चन खूप वेळेस रिपीट झालेला आहे की सुरेश तेंडुलकर समितीने कोणते 2 घटक ॲड केले दारिद्र्य टोपलीमध्ये? तर शिक्षण व आरोग्य. त्यानंतर 2004-5 मध्ये त्यांनी प्रति व्यक्ती खर्च सांगितलेला आहे. ग्रामीण भागामध्ये 446 रुपये आणि शहरी भागामध्ये 578 रुपये. दारिद्र्य सांगितलेलं आहे ग्रामीण भागामध्ये 41.8, शहरीमध्ये 25.5% आणि एकूण दारिद्र्य सांगितलेले 37.2%. हा डाटा 2004-5चा आहे. त्यानंतर आपण बघूया 2011-12 मध्ये तेंडुलकर समितीने सांगितलेला खर्च. ग्रामीणमध्ये 816 रुपये आणि शहरीमध्ये 1000 रुपये. तर हा जो 11-12चा डाटा आहे तो फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. हायलाईट करून देते मी तुम्हाला. 2011-12 मध्ये खर्च 816 आणि 1000 रुपये आणि दारिद्र्य सांगितलेलं आहे 25.7%, ग्रामीणमध्ये, शहरीमध्ये 13.7% आणि एकूण 21.9%. तर हा जो डाटा आहे तो तुम्ही पाठच करून घ्या, सुरेश तेंडुलकरचा हा डाटा. ओके. त्यानंतर आहे रंगराजन समिती, जी स्थापना आहे 2012ची आणि 2014 मध्ये त्यांनी अहवाल दिलेला आहे. त्यांनी कॅलरी निकष सांगितलेला आहे ग्रामीण भागासाठी 2155 रुपये. त्यांनी कॅलरी निकष सांगितले ग्रामीणसाठी 2155 आणि शहरीसाठी 2090. त्यानंतर त्यांनी अन्न शिक्षण सोबत त्यांनी आरोग्य, कपडे, वाहतूक, इंधन, घरभाडे इत्यादी गोष्टी दारिद्र्य टोपलीमध्ये ॲड केल्यात. त्यानंतर रंगराजन समितीने 2011 मध्ये कुटुंबाचा मासिक उपभोग खर्च सांगितला. आतापर्यंत आपण प्रति व्यक्ती उपभोग खर्च पाहिला. यांनी कुटुंबाचा मासिक उपभोग खर्च सांगितला. ग्रामीणसाठी 4860 रुपये आणि शहरीसाठी 7035 रुपये. त्यानंतर त्यांनी प्रतिदिन जो खर्च सांगितलेला आहे रंगराजन समितीने, ग्रामीणसाठी 32 रुपये आणि शहरीसाठी 47 रुपये. हा खूप वेळेस क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्यानंतर त्यांनी दारिद्र्य सांगितलेलं 2011-12 मध्ये ग्रामीणमध्ये 30.9%, शहरीमध्ये 26.4% आणि एकूण दारिद्र्य 29.5%. ही जी रंगराजन आणि तेंडुलकर समिती यामधले क्वेश्चन खूप वेळेस रिपीट झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही त्या लक्षात असू द्या. त्यानंतर रंगराजन समितीने सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या राज्यात आहे हे 2011 मध्ये सांगितलेलं आहे. तर त्याचे उत्तर आहे छत्तीसगड राज्य. हाही खूप वेळेस क्वेश्चन रिपीट झालेला आहे, त्यामुळे लक्षात असू द्या छत्तीसगड. हे चुकून झालं आहे, प्रिंटिंग मिस्टेक. ठीक आहे. तर राज्य कोणते? छत्तीसगड. तर अशा प्रकारे आपण हा जो दारिद्र्य टॉपिक आहे हा शॉर्टमध्ये बघितलेला आहे. हा जो डाटा मी काढलेला आहे तो PYQ अनालिसिस करून सांगितलेला आहे. तर हा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट आहे. यावर खूप वेळेस क्वेश्चन येऊन गेले आणि पुढील परीक्षेतही तुम्हाला यावर क्वेश्चन बघायला भेटतील. तर तुम्ही हा शॉर्ट पण परफेक्ट हा डाटा जर केला तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल. अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. इथे आपण व्हिडिओ एंड करूया. थँक्यू.